कदाचित त्याचा निशाणा सध्या माझ्यावर आहे, किंवा तो काहीतरी प्लॅन करत असेल, कारण त्याला कळलंय की त्याला मारण्याचा प्रयत्न आपणच केलेला. माया, उगाच तू हवेत गोळ्या झाडू नकोस. त्याच्यापेक्षा अथर्व काय प्लॅन करत असेल हे शोधण्याचा प्रयत्न करूया आपण. मला तुझ्याशी बोलायचंय माया. नर्मदा, तू बाहेर जा. नाही, मला एकटीला नाही थांबायचं. अगं, जीव नाही घेणार आहे मी तुझा, मला फक्त बोलायचंय. तुला ऐकू आलं ना नर्मदा? मी बाहेर जायला सांगितलं तुला. निघ, जा जा, निघ जा. तू एकदा पेटी उघडून बघायचा प्रयत्न करतेस? हो, मीरा थांब. आपण ही पेटी आधी इथून बाहेर घेऊन जाऊया. ती मंजिरी जर आली तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. आपण आधी इथून बाहेर पडूया. चल चल. माया, तुला माहितीये ना मी तुझा जीव कधीही घेऊ शकते, पण घेत नाहीये. का? याचा विचार केलास कधी? तू ना या बावट लोकांसोबत राहून तुझ्या आयुष्याचं ध्येय विसरलीस. आठवतंय? तर सांगू, अथर्व तुझ्या आयुष्याचं ध्येय, आणि तो तुला परत मिळू शकतो. फक्त थोडेसे कष्ट घ्यावे लागतील माया, कारण मीरा आणि अथर्वचं नातं कमकुवत होत चाललंय. अथर्व माझ्या विरोधात कधीच जाणार नाही आणि मीरा तिच्या बापाच्या विरोधात. आणि त्यामुळे ते दोघंही आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. आणि याच संधीचा फायदा तुला मिळू शकतो. पण आज अचानक तुम्हाला माझा विचार कसा आला? आय एम शुअर यामागे सुद्धा तुमचा काहीतरी बेनिफिट असेल, नाही तर तुम्हाला माझी आठवण नाही येणार. आहे ना, बेनिफिट आहे. बेनिफिट, स्वार्थ. प्रत्येक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाकडे जातो ना, तेव्हा त्याचा काहीतरी स्वार्थ असतोच. माझाही आहे. मला अथर्व आणि मीराला एकमेकांपासून लांब करायचंय. मीराच्या बापाला मारायचंय आणि तिच्या आणखी बरंच काही. पण तुला जर का तुझा अथर्व मिळाला तर तू मला मदत करशीलच ना? पण हे कसं शक्य आहे? ऑलरेडी सगळ्यांच्या नजरेत मी अंबिकाची खुनी आहे. माया, आता गोष्ट कशी बनवायची, ती कशी फिरवायची हे मी तुला शिकवू का? एकदा धाडस करून बघ, सगळं बदलणार आहे.
पेटी, ती गुहा आणि या सगळ्यामध्ये वेदाचे बाबा माझ्याशी बोलत नाही. एका गोष्टीकडे लक्ष द्यायला गेले ना की दुसरी गोष्ट हातातून निसटून जाते. अगं मी नेमकं काय करू मला नाही कळतंय. तूच सांग मला. मीरा, आत्ता जे सर्वात महत्वाचं आहे ना ते आपण करायला हवं आणि ते आपणच ठरवायचंय. तुझं आणि अथर्व तुमच्यात जे काही सुरू आहे यावर एकच उपाय आहे, मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर येणं. आज त्या पेटी सोबत जे काही घडलं, आपण ज्या जागेवर होतो, ती गुहा वगैरे, ते सगळं खूप मोठं आणि भयानक आहे अगं. आणि आपल्याला त्याच्या मुळापर्यंत पोचायलाच हवं. मीरा, मला ना आता असं सतत वाटायला लागलंय, म्हणजे माझी हळूहळू खात्री पटत चालली आहे की मंजिरीचं खरं रूप आपण कल्पना करतोय त्यापेक्षाही खूप भयंकर असणार आहे. हो ताई, तुझं बरोबर आहे. पण काय करायचं आपण आणि कसं करायचं हेच तर नेमकं कळत नाहीये ना. आजी भेटली असती ना तर तिने काहीतरी मार्ग दाखवला असता, पण ती पण का येत नाही ना हेच कळत नाहीये.